मित्र, मी योगेश बावने, भारतीय झुग्गी झोपडपट्टी अन्याय निवारण मंच ही भारतीय अन्याय निवारण मंचची प्रणीत एक शाखा आहे आणि आपल्या भारतातील नागरिक, आपल्या महाराष्ट्रातील नागरिक, आपल्या जिल्ह्यातील नागरिक जिथं कुठं अतिक्रमण करून अधिवास करीत आहे त्यांचा अधिवास नियमानुकूल करण्याची शासनाचा GR आहे, योजना आहे. 2011 पूर्वी ज्यांचे अतिक्रमण करण्यात आलेले जे कोणी झुग्गी झोपडपट्टी धारक असतील त्यांना नियमानुकूल करणे असा शासनाचा GR आहे. त्याचप्रमाणे आता सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सुद्धा ज्यांना राहायला घर नाही त्यांना सुद्धा अंत्योदय योजनेतून त्यांना सुद्धा घर देण्याची सुविधा आहे. शासन बऱ्याच स्तरावर कार्य करीत आहे, परंतु शासनाची यंत्रणा आणि प्रणाली ज्या लोकांना लाभ द्यायचे त्यांना देते, परंतु तुमच्यासारखे जरूरतमंद गोर गरीब लोकांपर्यंत तो लाभ पोहोचू शकत नाही. तुम्ही सुद्धा याचा म्हणजे आढावा घेतला असेल, सरपंचापर्यंत गेले असेल, नेत्यापर्यंत गेले असेल, बऱ्याच लोकांपर्यंत गेले असेल, तुमच्यापर्यंतही लोक आले असेल. आले आहे की नाही आले आहे आतापर्यंत? तुम्ही गेले आहे की नाही गेले आहे? परंतु तुमचा जो ठराव आहे किंवा तुमचे जे कागदपत्र आहेत किंवा तुम्हाला जो हक्काचा घर आहे तो घर अजूनही तुम्हाला मिळालेला नाही. तुम्ही राहतात त्या ठिकाणावर अशाच प्रकारे राहतात. तुमचे काही कागदपत्र झालेले आहे का अजून आतापर्यंत? तुमच्या काही अतिक्रमणाची नोंद झालेली आहे का? अच्छा, ग्रामपंचायत मध्ये गेले होते, परंतु का बरं नोंद नाही करून दिली त्यांनी? तुम्ही विचारले का त्यांना? अच्छा, आमदार येईल म्हणतात. आमदार येईल म्हणतात. आमदार येईल तेव्हा नोंद करू आम्ही, असं म्हणणं आहे. बघा, आम्ही तुमच्यापर्यंत येतो नाही. काय म्हणतात म्हणजे ग्रामपंचायत मध्ये काय स्थिती आहे, काय म्हणतात? ग्रामपंचायत मध्ये कसं आहे ते आम्ही गेलो होतो त्याच्याकडे बहुत 4-5 मीटिंगला गेलो, पण त्याने काही करून नाही दिला. अच्छा, काहीच करून दिलं काहीच नाही. मला पटवाड्याकडे जा, याच्याकडे जा, तहसीलदार व्हिडिओ साहेबाकडे गेलो तिथं अर्ज दिलो, पण त्याने नाही करून दिला. तो अर्जावर साईनच देवायला तयार नाही. सरपंच येतो त्यासाठी काय करायचं बा? अच्छा, तर मग त्यांनी काय म्हणलं BDO किंवा तहसीलदारांनी? त्याने अहवाल पाठवला पण याने काहीच नाही केला. तर काय? अच्छा, यांनी ठराव नाही घेतला म्हणून त्यांनी तो तसाच पेंडिंग मध्ये ठेवला. तर अशा समस्या तुम्हा लोकांचा पण तेच हाल असेल, कारण यांच्या आता सुशिक्षित आहे, होतकरू आहे, परंतु असं आहे. आता तुम्हा लोकांची काय परिस्थिती असेल? आणि या ठिकाणावर आता जसं आपण अशा ज्या घरकुल धारकांच्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण भारतीय झुग्गी झोपडपट्टी अन्याय निवारण मंचच्या माध्यमातून हा संपूर्ण जो नागरिक आहे आणि ज्या नागरिकाला जो त्याचा हक्काचा मूलभूत सुविधेचा घर आहे तो मिळायला पाहिजे, त्या घराच्या मिळण्याकरिता आपण त्याच नागरिकाला एकत्र करतो. जसे तुम्ही आता एकत्र आलेले आहे, तुमची कमिटी स्थापन करून तो आवाज शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. तुम्ही लोक स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येण्याकरिता तयार आहात का? तुम्हाला असं वाटतं आपण एकत्र आलो पाहिजे? वाटते तुम्हाला? वाटते तुम्हाला एकत्र आलो पाहिजे आपण? वाटते ना? आपला घर मिळाला पाहिजे वाटते ना? शासनानं घर दिला पाहिजे वाटते ना? तुम्हाला वाटते? आपण सगळे एकत्र झालो पाहिजे. ताई, तुम्हाला वाटते? म्हणून ह्या सगळं म्हणजे आपल्याला जे वाटते आपल्यालाही वाटते. म्हणून आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही, आपण एकट्यानं जर संघर्ष केले, एक काडी असली कोणीही तोडू शकतो, परंतु ज्यावेळी 10 काड्या एकत्र जुळतात ते तोडायला ताकद लागते. मानाल मावशी तुम्ही या गोष्टीला? म्हणून तुम्हाला ते काडी बनायची आहे 10 लोकांची, की तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. तो आवाज आम्ही बनणार तुमचा. आमचा विदर्भनंदन न्यूज चॅनल आहे, विदर्भनंदन वृत्तपत्र आहे, साप्ताहिक वृत्तपत्र येतो. त्याचप्रमाणे भारतीय अन्याय निवारण मंच ही संघटना सुद्धा आहे. या संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही जोडतो आणि तुम्ही त्या संघटनेचे सभासद बनून तुमच्यापैकी एक ती कमिटी बनवून तुमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष याची नियुक्ती करून त्या संघटनेच्या माध्यमातून, त्या कमिटीच्या माध्यमातून शासन दरबारापर्यंत तुमच्या जो अर्ज विनंती आहे तो पोहोचवतो. शासनाचे जे कायदे आहे, शासनाने ज्या प्रकारे अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा जे काही GR, जे काही आदेश काढलाय त्या मानानं सगळ्यांना हक्काचे घर मिळायला पाहिजे. 4 लोकांना तुम्ही हक्काचे घर देता आणि 40 लोक जर अशा प्रकारे पडून राहत असतील
त्या शासनाचा किंवा त्या योजनेचा काही फायदा आहे तुम्हाला वाटते? शासन योजना काढत आहे आणि 4 लोकांना फायदा देत आहे आणि 40 लोक पडून आहे, शासनाचा नजर जात नाही. कोणता आमदार खासदार ना कोणताच अधिकारी कर्मचारी येत नाही. तुम्हाला वाटते का तो शासन तुमच्या फायद्याचा आहे, कामाचा आहे? वाटते? म्हणून आपल्याला एकत्र होणे, एकत्र होऊन आपल्याला काम करणे, आपले आवाज बनणे, कारण न्याय आपला आहे, गरज आपली आहे. आपण जोपर्यंत येणार नाही, आपली गरज मांडणार नाही, आपल्या गरजेसाठी जर उद्या तहसीलमध्ये जाण्याची वेळ आली, 4 लोक जोपर्यंत जाणार नाही आपण तहसीलमध्ये, तोपर्यंत ते तहसील जागृत होणार नाही. जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतमध्ये 4 लोक जाणार नाही, तोपर्यंत ते ग्रामपंचायत जागृत होणार नाही. उद्या वेळ आली, तुम्ही इथं जसे बसूनात, एक दिवस काम सोडावं लागेल तुम्हाला, एक दिवस उपाशी राहावं लागेल तुम्हाला, तुमच्या पोराबारासाठी, हक्कासाठी, घरासाठी तुम्हाला बसावं लागेल, रडावं लागेल. तुम्ही तयार आहात या सगळ्या गोष्टीसाठी? जर भविष्यात तुम्हाला अशी वेळ आली आणि जर आमचा भारतीय झुग्गी झोपडपट्टी अन्याय निवारण अतिक्रमण हा जो मंच आहे, याच्या माध्यमातून जर आवाज उचलली, जर तुम्ही त्या कमिटीचे, तुम्ही जर त्या संघटनेचे सभासद झाले, तुमच्या हक्कासाठी तुम्ही पुढे यायला तयार आहात, तुम्ही होऊ शकता पुढं. तुम्हाला वाटते असं केलं पाहिजे आपण एकत्र येऊ? दादा तुम्हाला आपण एकत्र आलो, वाटते असं केलं पाहिजे? वाटते ताई आपण असं केलं पाहिजे? हो हो नक्की तुम्हाला वाटते आपण असं केलं पाहिजे? एक दिवस उपाशी काम सोडून राहू शकतो आपण? नाही. आपल्या हक्कासाठी नाही राहू शकत आपण, आपल्या पोराबारासाठी नाही राहू शकत आपण, आपल्या पोराबारासाठी, अधिकारासाठी, आपल्या हक्कासाठी. हा सरकार आपलं आहे, आपण सरकार बनवले, वोटिंग आपण दिली आहे, सरकार पाडवू शकतो, बनवू शकतो, हा अधिकार आपला आहे. आपण वोटर्स आहोत, या देशाचे राजा आहोत, या देशाची सत्ता आहोत, शाहूकार आहोत आपण आपल्या मताच्या ताकदीवर, बळावर हा देश चालवत आहोत. आपण गुलाम नाही आहोत या देशाचे बाई, आपण राजा आहोत या देशाचे. आपण हा देश चालवतो, आपल्या एका मतानं सरपंच सदस्य चुनून आणतो, आमदार खासदार बनवतो. ते तिकडे राजकारण जाऊन मंत्री बनत असतील, पण कोणामुळे? ते आपल्यामुळं. कोणामुळे बनते? आमच्यापासून. आपल्यामुळे बनते ना. बघा, हे जागृती आहे, हे आपल्यामध्ये जागृती असायला पाहिजे. आणि आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, आमचा घर आहे, आम्ही इथले नागरिक आहोत, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही इथले नागरिक आहोत. सरकार आम्ही बनवली आहे, सरकार आमच्या हक्कासाठी काय करत आहे? किती वर्ष झाले तुम्ही राहता इथे? किती वर्ष झाले? आम्ही झाले 30 वर्ष. 30 वर्ष झाले ना. सरकार आला, कोणी विचारलं? आम्हीच आलो ना. आम्हाला माहिती आहे ना का कायदा असा आहे ना, या लोकांना न्याय का नाही मिळत आहे. बाकी कोणी आले विचारत आहे, यावर चर्चा होत आहे. परंतु आपल्याला वाटते का आमचा भाऊ, आमचा नागरिक, त्याचा अधिकार आहे, त्याचा अधिकार जेव्हा तो वंचित राहत आहे, त्याला त्याच्या अधिकाराचा लाभ मिळत नाही आहे, त्यावेळी खरोखर आमच्या भावानं, आमच्या बहिणीनं किंवा आमच्या मायबापानं एकत्र यायला पाहिजे आणि एक संघ होऊन काम करायला पाहिजे. तेव्हाच हे सरकार नमल. आपल्यात ताकद आहे, मनगटात ताकद आहे आपल्या सरकार नमवण्याची. पण जर आपण खंबीररित्या एकत्र एकजुटीने उभे राहू तेव्हा. अन्यथा जर आपण राजकारणाचा हिस्सा बनलो तर तो पक्ष तिकडे खिचेल, तो पक्ष तिकडे खिचेल. थोड्या वेळासाठी तो पक्ष एक दारू देईल, पौवा देईल, शिवडा देईल, बाई जातीसाठी अजून काही देईल, सोळी देईल, साडी देईल, अजून काही डब्बा देईल, मिक्सर देईल. आणि उद्या चालून तो मिक्सर खराब होईल, तो टी शर्ट वरचा नाव त्याचाच दिसेल का हा भाऊ आला होता, पण तो भाऊ दुबारा चेहरा त्याचा दिसणार नाही. हे परिस्थिती आपली आहे, तुमची, आमची आहे. हे बदलायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल, आपल्याला एकजूट व्हावं लागेल, एकसंघ व्हावं लागेल. ही कळकळ या देशाची आहे, माझी नाही आहे. ही कळकळ माझ्या लोकांची आहे. हा देश माझा आहे. मी जागृत करण्यासाठी निघालो आहे की माझे भाऊ बहीण, आया बहिणी का बरं जागृत नाही आहे. आम्ही सत्ताधारी आहोत, सत्ताधीश आहोत, आम्ही वोटाच्या माध्यमातून सरकार निर्माण करणारे लोक आहोत. आमच्यात हे ताकद आहे. आज आमचा मत खरेदी विक्री केल्या जात आहे आणि आमचे अधिकार मिळत नाही, दिल्या जात नाही. उद्या आम्ही मागायला जाऊन तो म्हणते वेगळा व्यक्ती जो निवडून आलेला, तुला पैसे दिले होते, साडी, चोळी, डब्बा, हे ते साऱ्या गोष्टी तुझे लाडवण मी पूर्ण केले, आता तू कोणत्या अधिकारानं माझ्याकडे येत आहे? नाही म्हणत का दादा? या परिस्थिती नाही का? परिस्थिती बदलली पाहिजे का नाही बदलली पाहिजे? तुम्हाला वाटते अशी परिस्थिती? आपला गाव लहान असेल, आपण लहान लोक असून, गरीब लोक असून, थोडेसे लोक असून, उद्या हेच लोक वाढणारे आहे, उद्या तुम्हीच लोक 4 लोक जोडणारे आहे. परंतु ते तुमच्यामध्ये असायला पाहिजे. अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, न्याय मागण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जर तुम्ही एक संघ झाले, एकत्र आले, तर इतर जो तुमचे पट्टे मिळत नाही, हे लिगल आहे. 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण आहे, शासन म्हणते, मी नाही म्हणत आहे,
कॅमेरा समोर बोलत आहे. चॅलेंज करावं मला का 2011 पूर्वी झालेले अतिक्रमण नियमानुसार करण्यात यावं. आता जर तुमचे हे वन जमिनीचे जर अतिक्रमण असेल, आता सुप्रीम महसूल आहे ना, महसूलला ग्रामपंचायतचा देण्याचा ठराव घेण्याचा अधिकार आहे, शासनाला देण्याचा अधिकार आहे. हे का नाही देत आहे याची मागणी करण्याचा अधिकार तुमचा आहे, त्याकरिता मी आलोय. जर माझ्यासोबत तुम्ही लोक उभे राहाल, हा तुमच्या इथं बोलत आहे, गावामध्ये या वेळेला बोलत आहे, तहसीलमध्ये बोलून, जिथं बोलायची वेळ येईल तिथं बोलून, पेपर पासून साऱ्या गोष्टीवर आपण दाखवू. परंतु तुमची ताकद, तुम्ही जर तुमच्या हक्कासाठी, तुमच्या अधिकारासाठी लढाई लढण्यासाठी तयार असाल तर आपण पुढे वाढू. अन्यथा मी आलोय, सांगून जाईन, माझं काम आहे. उद्याही बोलवलं उद्या येईल. तुमचाच गाव नाही, पूर्ण क्षेत्र फिरतो मी, सगळ्याच ठिकाणावर जातो, ह्याच गोष्टी सांगतो. लोकांना माहित नाही म्हणून कळवतो. कळकळीची माझी हे आग्रहाची विनंती राहते, तुम्ही समजा, तुम्ही राजा हो, राजा लोक आहात तुम्ही गोरगरीब नाही आहे. तुमच्या मतानं सरकार बनते, तिजोरी तुमची आहे सरकारची, तुम्हाला त्या तिजोरीपर्यंत पोहोचायचा, तुमचे अधिकार मिळवायचे. त्याकरिता तुम्ही या देशाचे नागरिक आहे असे नका समजू की माझ्या घर मीच चालवतो, कामावर जातो, येतो जातो. ते मजबुरी आहे आपली. सरकारला मत देऊन आपल्या अधिकारासाठी सरकार काहीच नाही करत आहे म्हणून मजबुरी आहे, मजबूर आहो आपण लोक म्हणून करत आहो. वास्तविक पाहता ज्या दिवशी हा संघटन जागृत होईल, तुम्ही लोक जागृत व्हाल, देशात जागृती येईल, खरोखर सरकारचे जे मूळ आहे ना, हे मूळ उपडून फेकल्या जातील. कोणताच व्यक्ती असा जो ज्या प्रकारे धार्मिक किंवा कोणत्याही गोष्टीवर जसं राजकारण होत आहे, हे राजकारण उपडून फेकलं जाईल. आपल्याला आपल्या अधिकाराची जागृती पाहिजे, शासनाच्या कायद्याची जागृती पाहिजे. शासनानं कायदा केलाय, तुमच्या हक्काचा केलाय, पण तो 4 लोकांना कायद्याचा लाभ देत आहे, बाकी लोक वंचित राहत आहे. म्हणून आपल्याला वंचित राहण्यापेक्षा न्याय मागायचा आहे. तुम्हाला मी इथं ज्या प्रकारचा थोडक्यात सांगतोय, खूप साऱ्या गोष्टी सांगून गेलोय, तुमच्या लक्षात आल्या, तुम्ही एकत्र ऐकून घेतले. परंतु जिथपर्यंत तुम्ही या कमिटीवर आपला पद घोषित करणार नाही, सभासदत्व घोषित करणार नाही, आज ज्या प्रकारे आपण हे नावं लिहिलेले आहे, तुम्ही याच्यापैकी तुमच्या कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, ग्रामपंचायतही चालते तर सरपंच, मेंबर, सदस्यानं चालते, गाव असाच चालते का? मग आपलाही काम एका कमिटीनं चालायला पाहिजे. कमिटीनं राहील तर एक दुसऱ्याचा बर्डन, एक दुसऱ्याचा ऐकल, एक दुसऱ्याच्या पदामध्ये, अधिकारामध्ये राहील तो का नाही? कागद याच्या जवळ द्यायचा आहे, त्याला ते विचारायचं, त्याच्याकडून ते करायचं आहे. आणि एक वेळ येईल का आपल्याला एकजूट होऊन एकत्र बसायचं आहे, आपलं काम सोडायचं आहे, दुःख सोडायची आहे, ताण सोडायची आहे, माझ्या लेकरासाठी, पोरासाठी, माझ्या अधिकारासाठी, घरासाठी. हा देश माझा आहे, माझा अधिकार आहे, याच्यासाठी मला लढायचाच आहे. लाज शरम सगळी उघड्यावर मानून. आजही आमचं काय, आमचे घर आहेत पण आम्हाला सुविधा मिळत नाही आहे. आम्ही कमवतो म्हणून आमचं चालते, नाही कमवून तर कसं चालणार आहे? कोण देईल? घरकुल येत आहे, आम्हाला वीट देत आहे, काही होत आहे, आमच्या सुविधा मिळत आहे. जे घरकुल, जे कागदपत्र पाहिजे, एक हक्काचा घर झाल्यावर जे कागदपत्र मिळते, ज्या सुविधा मिळते त्या मिळत आहे. एवढे वर्ष झाले आम्ही का वंचित आहोत यापासून? म्हणून हे आग आहे, तुमच्यामध्ये आग लागायला पाहिजे, तुम्ही पेटून उठायला पाहिजे. आमच्यात ती आग आहे, आम्ही खरोखर तुमच्या सोबत राहू, या हक्कासाठी, न्यायासाठी लढू. परंतु तुम्ही जो तुमचा सहयोग नोंदवलेला आहे, हा सहयोग तुमच्या कमिटीच्या माध्यमातून नोंदवा. तुम्ही एकजूट या. आपण इतरत्र अजून गावही फिरणार आहोत, अजून गावही जोडणार आहोत. आणि तुमच्या संपर्कात जर का कोणी येत असेल त्यांनाही जोडा तुम्ही. आणि हे लवकरच तुमचे कागदपत्र, जे कागदपत्र अजून झालेले नाही आहे, ऐकले, जे कागदपत्र तुमचे झालेले नाही आहे, ते कागदपत्र आपण तयार करण्यासाठी याच कमिटीच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून ठराव घेऊ. तुमच्या कमिटीच्या माध्यमातून तो ग्रामपंचायतला देऊ, तहसीलला देऊ. तुम्हा लोकांनाही तिथे उपस्थित राहायचं आहे आणि तुमचे कागदपत्र बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. का नाही बनणार? जेव्हा मी 2011 पासून माझा रेकॉर्ड तपासा, ग्रामपंचायत देईल ना, का नाही आहे इथं? जेव्हा माझा सर्व हक्क आहे, माझ्या सगळ्या गोष्टी आहे, अन्याय नाही होत आहे. तुम्हाला नाही वाटत का तुमच्यावर अन्याय झाला म्हणून? झाला का नाही? आपल्याला वाटतं का नाही अन्याय होत आहे म्हणून? भेटतच नाही, जाऊन त्यांना काही मिळतच नाही तिथं. बरोबर. तर याच अन्यायासाठी आपल्याला आवाज बनायचा आहे. आणि जर आपल्या आई बहिणी, आपले भाऊ बंद जर आपण एकत्र आलो तर नक्कीच हा सरकार आपल्याला देईल. दुजा भाव जो आपल्यासोबत होत आहे, बाजूच्याला देत आहे, आपल्याला नाही देत आहे. का बरं नाही देत आहे? आपणही त्याच वेळेत राहतो, आपल्या सगळ्या गोष्टी त्याच आहे, द्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही लोक आपला एक सहयोग नोंदवा. तुमचा सहयोग महत्वाचा आहे. आणि
खरोखर तुमच्यामध्ये त्या गोष्टी आहे की आपल्या अधिकारासाठी लढण्याचं तुमच्यामध्ये एक प्रकारचा ब्रीद आहे. तुम्ही लोक लढाल, हक्कासाठी लढाल आपल्या. हेच तुम्हाला विनंती करतो आणि इथं मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भारतीय, जय अन्याय निवारण मंच आणि तुमचा सहयोग नक्की नोंदवा. जय भारतीय.